तर मायक्रोफोनवर सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक मनोज कारवे. थैंक यू अजय. बना लो उसे अपना जो तुम्हें दिल से चाहता है. खुदा की कसम ये चाहने वाले बड़े मुश्किल से मिलते हैं. नमस्कार सर्व माझ्या लाडक्या प्रेक्षकांचं, मान्यवरांचं, यूट्यूबच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेक्षकांचं सुद्धा नवीन सामन्यामध्ये येतोची स्वागत, मनपूर्वक स्वागत. मी आपल्याला घेऊन चालतोय नवीन सामन्यामध्ये. तो सामना आहे विकी स्पोर्ट्स कुक्स विरुद्ध आई गावदेवी सापे. सापे संघाने प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि फलंदाजीसाठी पाचारण केलंय. कुक्से संघाला बबलू पाटीलच्या बॅटमधून चेंडू उडाला होता, बघितलं, झेल सोडलाय. नशीब बलवत तर किती बघा, भगवान यांनी झेल सोडला त्या ठिकाणी. ए भगवान क्या हुआ इधर असं म्हणायची वेळ आली. नक्कीच भगवानचे पाठीरागे असंच म्हणत असतील, अरे भगवान बाबा तुझ्या नावात भगवान आहे. बबलू पाटीलला तुला गिळंकृत करायचं होतं, करता आलं नाहीये. आणि बबलू पाटीलला जर अशा प्रकारचं जीवनदान दिलं तर नक्कीच जितकं श्रेष्ठ मतदान आहे, जितकं श्रेष्ठ अन्नदान आहे, जितकं श्रेष्ठ रक्तदान आहे, तितकंच श्रेष्ठ जीवनदान ठरू शकतं. तर बबलू पाटील आता मैदानामध्ये थांबला तर. बबलू ऑफ द मार्क. धावसंख्या आहे या ठिकाणी पाहतोय आपण 2 धावा. 26 धावा ती पहिल्या मॅच मध्ये झेल सोडला होता बबलूचा. ओहो, दिस इज द ब्रँड ऑफ बबलू, टिपिकल बबलू पाटील ब्रँडेड षटकार. या भिवंडी शहरात आणि रायगड जिल्ह्यात संघ एक नंबर कोणाचा, संघ एक नंबर कोणाचा, आमच्या कुक्से गावाच्या विकी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा, आमच्या कुक्से गावाच्या विकी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा, आमच्या कुक्से गावाच्या विकी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा. थैंक यू. आप आने वाला कल कभी नहीं बदल सकते. यदि आप खुद को नहीं बदल पाओगे, यदि आप खुद को बदल सकते हो तो आप आने वाला कल भी बदल सकते हो. आणि या ठिकाणी आपण पाहतोय बदल घडत नाहीये. आपण जर दुसरा सामना या ठिकाणी खेळतोय तर अजून आपल्याला अटॅकिंग, फिल्डिंग आणि गोलंदाजी सुद्धा करावी लागणार आहे. कारण ज्या बबलू पाटीलने सकाळच्या सत्रामध्ये 21 चेंडूमध्ये तब्बल 72 धावा कुठल्या, त्या बबलू पाटीलला तुम्ही जीवनदान दिलं आणि त्यानंतर अशा प्रकारची गोलंदाजी करतायत, नक्कीच तुम्हाला घातक सिद्ध होऊ शकतं. नुकसान भरपाई करावी, मोजावी लागेल. या मैदानावरती आपण धावसंख्या पाहतोय 8 धावा. स्वतःला बदलावं लागेल. सोच बदलेंगे तो सितारे बदल जाएंगे, नजर बदलो तो नजारे बदल जाएंगे. पाहायचे आपल्या सामन्यामध्ये पुढील चेंडू. यावेळेला रनवे मधून थोडासा बिघाड बघितला आपण. रिटर्न टू आवर बॉलिंग मार्क गोलंदाज निखिल. निखिलचं पहिलं षटक, 4 षटकांचा सामना, दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत या ठिकाणी सुरू आहे. दुसरा दिवस आहे आज आणि दुसऱ्या दिवसामध्ये विकी स्पोर्ट्स कुक्सेला नक्कीच इथे प्रतिष्ठेची लढाई करावी लागणार आहे. कारण स्वतःचं होम ग्राउंड आहे, त्या ग्राउंडवरती हा सामना पाहतोय आपण. कोरोट टप्प्याच्या चेंडू सरळ बॅटनी लॉफ केला, चेंडू हवेत आहे. फारसं दैव बोलवत तर नाही या ठिकाणी, जीवदान वारंवार मिळणार नाहीये. फलंदाज बाद. बबलू सारखा देव मासा गळाला लागतोय. बॅक टू द पॅव्हलियन बबलू पाटील. अतिशय बिग कॉन्टॅक्स्ट बिटवीन बबलू पाटील आणि गोलंदाज विकीमध्ये आपण बघितलं. आणि अखेरच्या क्षणाला निखिल, याच्यामध्ये निखिल गोलंदाजने करून दाखवलं की मला षटकार लगवल्यानंतर माझ्या चेंडूवरती झेल सोडल्यानंतर षटकार लगावतोय बबलू पाटील. आणि त्या बबलू पाटीलला परतीचा रस्ता दाखवला, एक गती परिवर्तन करणारा चेंडू टाकला, डिलिव्हर केला. आणि बरोबर पिओनच्या षटकामध्ये इनफिल्डमध्ये आपण बघितलं एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, त्याने एक सॉफ्ट डिसमिसल करून झेलबादच्या रूपाने बबलूला बाद केलं. मयूर पाटील असेल नवीन फलंदाज मैदानामध्ये. ऑन द स्ट्राईक
मयूर पाटील नॉनस्ट्राईकला आहे. महेश अपडबार करण्याचा प्रयत्न, चेंडूला वळवलाय, बघितला आपण फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. अजून एक चौकार. गुप्ते गावाचा रुपेश पाटील दादा पाठीशी खंबीर न करतो संघाला स्पॉन्सर, करतो संघाला स्पॉन्सर, करतो संघाला स्पॉन्सर. हाताने ब्रेसलेट खिशाने नोटा मनाचा दिलदार न गोर गरिबांचा. थँक्यू. जर आपण पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवला आणि दुसऱ्या सामन्यामध्ये जर विजय मिळवला नाही तर लोक असं म्हणतील की पहिला विजय यांना नशिबाने मिळालेला, आणि अशा प्रकारचा खेळ करून चालणार नाही. तुम्हाला सतत कॉन्सिस्टंटली विजय प्राप्त करावा लागेल जर तुम्हाला सिकंदर बनायचा असेल मैदानामध्ये. तर यावेळेला चेंडू हवेत आहे, लॉब करण्याचा प्रयत्न, डाऊन दी बॉल, विकेट किपर येतोय मयूर पाटील त्या ठिकाणी आणि त्याची खेळी संपुष्टात. झेलबाद बॅक टू द पॅव्हिलियन. गोरगरिबांचा तो आधार, गोरगरिबांचा तो आधार. भक्त आहे तो खंडोबाचा, जेजुरीच्या त्या मल्हारीचा. नाव गाजवी तो गावाचा, नाव गाजवी तो गावाचा. आमच्या कुकसे गावाच्या विकी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा, आमच्या कुकसे गावाच्या विकी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा, आमच्या कुकसे गावाच्या. थँक्यू. जबरदस्त खेळ निखिल दाखवतोय. कमबॅक करण्याची क्षमता आहे त्याच्यामध्ये. बघा त्याच्या गोलंदाजीवरती षटकारही लगावला, चौकारही लगावला, पण त्यांनी त्याचं लय बिघडू दिली नाही. या ठिकाणी अजून प्रयत्न केले, स्वतः ते विश्वास ठेवला. आत्मविश्वास फार महत्त्वाचा आहे, स्वतःवरचा विश्वास फार महत्त्वाचा आहे. यू कॅनॉट ट्रस्ट, यू कॅनॉट बिलीव्ह इन द गॉड अंटिल यू बिलीव्ह इन युअर सेल्फ. जब तक आप खुद पर भरोसा नहीं करते तब तक आप भगवान पर भी भरोसा नहीं कर सकते. हे दाखवून देतो या ठिकाणी निखिल नावाचा गोलंदाज. आणि त्यांनी आत्मविश्वासाच्या जोरावरती 2 गडी गारद केले. जरी हाणामारी होत असेल तरी सुद्धा त्यांनी दाखवून दिलं की मी दुसरा सामना खेळतोय, तो मला जिंकायचा आहे. पुढचा चेंडू राऊंड द विकेट. यावेळेला सुद्धा सुरेख मारा करतोय. असं म्हणेन की बबलूची निखिलची गोलंदाजी फळे कापण्याची सुरी नाहीये, ती साक्षात प्रत्यक्षात तलवार आहे असं वाटू लागले. नंतर त्याला लय सापडली आणि विकेटचं पतन करू लागला. षटक समाप्त झालं. या ठिकाणी पहिलं धावसंख्या पाहूया आपण विकी स्पोर्ट्स कुकसे संघाची. 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. डीजे 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 स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा, आमच्या कुकसे गावाच्या विकी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा. पहिलं षटक समाप्त झालं. बबलू बाद झालेला आहे, मयूर पाटील बाद झालेला आहे, महेश पाटील अजून आहे मैदानामध्ये. ज्याच्या अनेक खेळ आपण बघितले आहेत, मोठमोठी मैदानं गाजवल्यात महेश पाटील याने. नक्की संघाचं सुकाणू आपल्या खांद्यावरती वाहून न्यावं लागेल महेश पाटीलला. त्याच्या सोबतीला आलाय चेतन पाटील अल्सो. दोघांमध्ये ती धमक आहे आणि ते दाखवावं लागेल, कारण आपल्या स्वतःच्या गावातील पाठीराखे या ठिकाणी आले आहेत. स्वतःचं मैदान यजमान संघ खेळतो या ठिकाणी सापे संघाविरुद्ध. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना खेळतोय, कारण अतिशय देखणी टुर्नामेंट आहे. विकी स्मृती चषक 2019 पाहतो आपण. या स्पर्धेमध्ये जो संघ फायनलपर्यंत धडक मारेल त्या संघाचा खूप गाजावाजा होणार आहे, याबद्दल शंका नाही. कारण ही स्पर्धा पूर्ण भारतभर असेल किंवा 7 समुद्रापलीकडे सुद्धा अतिशय मोठ्या संख्येने पाहिली जाते. कालच्या दिवसामध्ये 385 लोकांनी स्पर्धा बघितली होती. 385 व्ह्यूअर्स होते. चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. व्हॉट अ स्ट्रोक. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. दणदणी चौकार. संघाचा कॅप्टन बबलू पाटील आहे तो ऑलराऊंडर. ना संघाचा भार आहे त्याच्यावर, संघाचा भार आहे त्याच्यावर, संघाचा भार आहे त्याच्यावर. बबलू पाटील थँक्यू. चेतन ब्रँडेड चौकार बघितला. धावांचा वेग वाढतोय. 16 धावा धावफलकावरती. नक्कीच जशी स्पर्धा पुढे जाईल तशा स्पर्धेचे व्ह्यूअर्स सुद्धा वाढत जातील, या प्रकारची शंका नाही. कारण अजून आकर्षक खेळ, श्रेष्ठ खेळ पाहायला मिळत जाणार आहे ऑनलाईन प्रेक्षकांना. यावेळेला चेंडू व्हॉट अ शॉट. कव्हर पॉइंट मधून विभाजित केलंय कव्हर पॉइंटच्या क्षेत्रफळाला आणि चेंडू सीमारेषेला धडक देतोय. अजून एक दर्जेदार चौकार फ्रॉम द बॅट ऑफ चेतन पाटील. त्यांचा दरारा सगळ्या संघात, जोश क्रिकेटचा अंगात. नाव गाजवी ती गावाचा, नाव गाजवी ती गावाचा. आमच्या
कुकसे गावाच्या विकी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा, आमच्या कुकसे गावाच्या विकी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा. हवा में ताश का घर नहीं बनता, रोने से बिगड़ा मुकद्दर नहीं बनता, दुनिया जीतने का हौसला रख ए मेरे दोस्त, एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता. जबरदस्त बिग कॉन्टेक्स्ट, बिग बॅटल या ठिकाणी सुरू आहे मैदानामध्ये. कुकसे वर्सेस सापे. धावसंख्या झाली आहे चौकारणे, आपण पाहू शकतो 20 वर जाऊन पोहोचली आहे. अक्षय पुन्हा एकदा यावेळेला कट करायचं, अक्षयला नीटचं टायमिंग झालं नाही, डायरेक्ट फेकी, खराब फेकी म्हणता येईल त्या ठिकाणी, वाईट थ्रो, पण तो कव्हरिंग चांगलं, बॅकअप चांगलं, नशीब. आणि अजून धावा मिळाल्या नाही आहेत, एक धाव मिळते. धावसंख्या झाली आहे 21. मान्यवर उपस्थित आपल्यामध्ये मनोरंजन साक्षीने सुरू असलेली स्पर्धा, सुरू असलेला सामना पाहतो आपण. बिग बॅटल आधीचा सामना झाला, त्या सामन्यामध्ये आपण बघितलं बंटी बोरिवली संघाने भोईरगाव संघाला पाणी पाजलं आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला, तिसऱ्या फेरीमध्ये. या सामन्यामध्ये पाहायचं आपल्याला कोणाचं प्रदर्शन लाजबाब असेल. या ठिकाणी लाजबाब फटका मारतोय महेश पाटील, डाऊन द ग्राउंड. बघितलं आपण स्ट्रेट बॅटने, सरळ बॅटने चेंडूला ड्राईव्ह केलं होतं. ग्राउंड शॉट गावस्कर स्टाईलने डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षण होईपर्यंत 2 धावा वेगाने पूर्ण करतोय. चेतन पाटील त्याला उत्तम साथ देतोय. मैदानामध्ये महेश पाटील आणि चेतन पाटीलची जोडी. धावसंख्या 23 रन्स ऑन द स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. आमचे 2 गडी बाद झाले म्हणून काय झाले, आम्ही विकी स्पोर्ट्स कुकसे आहे हे दाखवून देतात की आमची मिडल ऑर्डर किती स्ट्रॉंग आहे बघा. ओहो, स्ट्रॉंग हँडेड ब्रँडेड महेश पाटील, ब्रँडेड षटकार आउट ऑफ द पार्क फॉर द मॅक्झिमम. कुकसे गावाच्या विकी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा, आमच्या कुकसे गावाच्या विकी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा. थँक्यू. धावसंख्या वेगाने पुढे गेलेले फुलते 29 वर जाऊन पोहोचले. दुसऱ्या षटकात शेवटचा चेंडू अक्षय वाहुल एंड कडून ओव्हर द विकेट. व्हॉट अ शॉट, हवाई सफर करतोय चेंडू, सलामी देतोय, लँड होतोय, षटकार बहाल करतोय संघासाठी. चेतन पाटील कुकसे गावाचा बॅट्समन धडाकेबाज, ना संघाला त्यावर आहे नाच, संघाला त्यावर आहे नाच, संघाला त्यावर आहे नाच. मयूर पाटील कुकसे गावाचा डेंजर बॉलर, ना संघाची टाईट हाय कॉलर, संघाची टाईट हाय कॉलर, संघाची टाईट हाय कॉलर. बंटी पाटील बॅट्समन पक्का, कर शेलर बॅट्समन पक्का, माती ऑर्कर बोलाव छक्का, नाव गाजवी तो गावाचा, आमच्या कुकसे गावाच्या विकी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा, आमच्या कुकसे गावाच्या विकी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा. थँक्यू डीजे. तर लक्षात घ्या आपल्याकडे वेळ थोडंसं कमी आहे, त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा. त्या बॅटिंग करतोय सर महेश मैदानाच्या आतमध्ये. ज्यावेळी बबलू लवकर बाद झालाय, ज्यावेळी फलंदाजीसाठी अजून एक तुम्हाला मयूर पाहायला मिळाला होता, तो लवकर बाद झाला. मध्ये इथे महेशनं 4 चेंडू फेस केलेत आणि तब्बल 14 धावा त्याच्या बॅटमधनं बॅक टू बॅक 2 षटकार त्यांना ठोकलेत. ज्यावेळी पुन्हा स्ट्राईक मिळेल त्यावेळी अजून एक षटकार जर आला तर नक्कीच अनेक पारितोषिकं देखील आहेत सलगच्या 3 षटकारांसाठी. तर ज्या कुकसे संघानं पहिल्या मॅचमध्ये खेळताना 5 षटकामध्ये 88 लावल्या होत्या, पाहिजे होता तोच कुकसे संघ आता 4 षटकांच्या मॅचमध्ये बबलू पाटील बाद झाल्यानंतर किती धावा फलकावरती जमवतोय आणि त्यांच्यासमोर फाईट करतोय, तो म्हणजे सापे संघ. त्या टीमनं देखील या स्पर्धेचा खूप मोठा उच्चांक नोंदवलाय. म्हणजे 2 एकाच परिसरातले दादा संघ सर समोर समोर येत आहेत. नक्कीच सर, ज्याने 2 रेकॉर्ड्स आजच्या दिवसामध्ये इथे निर्माण केले, ते 2 संघ आता कोणता नवीन विक्रम इथे दाखल करतील, निर्माण करतील, त्याचं की आपल्याला पाहण्याची उत्सुकता लागली असेल या ठिकाणी. सापे संघाने 98 धावा कुठल्या होत्या आणि कुकसे संघाने 88 धावा, असे रेकॉर्ड्स या 4 षटकाच्या सामन्यामध्ये. पहिल्या षटकात 12 धावा कुठल्या, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 23 धावा कुठतात त्या ठिकाणी आणि गेर बदलतात फलंदाज महेश पाटील आणि चेतन पाटील. धावांचा वेग वाढला आणि धावसंख्या 17.50च्या वेगाने 35 वर जाऊन पोहोचली आहे 2 षटकाच्या समाप्तीनंतर. नवीन गोलंदाज असेल कुकसे एंड कडून संकेतचं नवीन पदार्पण झालंय या सामन्यामध्ये. आपण इंटरव्ह्यूमध्ये ऐकलं असेल, परतला संकेत संघामध्ये आणि संघाचं नक्कीच
बॅलन्स वाढला त्या ठिकाणी, अजून बल वाढलंय संघाचं, सापे संघाचं. पायचा संकेत राऊंड द विकेट. चेतनसाठी खोलवट टप्प्याचा चेंडू, परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी, बोगदा आपण बघितलं, टनेल पिच डिलिव्हरी. आणि अशा डिलिव्हरीज जर टाकल्या, असे चेंडू टाकले तर नक्कीच हात खोलणं कठीण जाऊ शकतं. परंतु दोन फलंदाजांमध्ये ती क्षमता आहे असे चेंडू खेळण्याची. पाहायचं आपल्याला चेतन पाटीलची कशा प्रकारची कामगिरी असेल. धावसंख्या स्थिर 35 धावा कुकसे संघाची मैदानावर. यावेळेला खराब चेंडू बघा, अतिरिक्त जोर देण्याचा प्रयत्न केला. चेंडूचं रिलीज करत असताना अजून खांद्याचा वापर केला आणि चेंडू उजव्या यष्टीला सोडून खूप बाहेर निघतोय. उजव्या बाजूला विकेट किपर सरसावून कलेक्ट करतो चेंडूला. त्या दरम्यान मुन्ना पठाण सांगतात की हा वाईट चेंडू आहे. अवांतर धाव मिळते. धावसंख्या झाली आहे 36. 36 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. पहिल्या षटकामध्ये खूप मजा आली, पण दुसऱ्या षटकामध्ये त्यानंतर अजून जास्त मजा आली अक्षय. आणि तिसऱ्या षटकामध्ये संकेत या ठिकाणी पाहायचं आपल्याला पुढचा चेंडू मार्गस्थ करतोय. यावेळेला चांगला फटका, लॉफ्टेड डाव. हो हो, दुसरा चान्स मिळाली त्या ठिकाणी. फलंदाज बाद होतोय. सीमारेषेच्या कडेला झेल पकडला. नशीब बलवत्तर क्षेत्ररक्षकाचं आणि बॅड लक असेल चेतन पाटीलचं. चेतन पाटील बॅक टू दी डगआउट. गावाच्या विकी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा, आमच्या कुकसे गावाच्या विकी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा. तर दुसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतन झालं. तिसऱ्या षटकातील संकेत यांनी संकेत दिले कुकसे संघाला की माझं पुनरागमन झालंय सापे संघामध्ये. कदाचित इंजर्ड असू शकतील किंवा कुठे लांब गेले असतील खेळण्यासाठी, पण तो त्याने इथे चांगला गडी गारद केलाय. चेतन पाटीलच्या नावाचा गडी बाद झाला. 36 धावा असताना तिसरं षटक मार्गस्थ. आणि आता अजून थोडंसं इथे अतिक्रमण किंवा आक्रमण केलं जाणार आहे, कारण विकेटचं पतन झाल्यानंतर पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाईल सापे संघाकडून. नवीन फलंदाज आलेल्या मैदानामध्ये आकाश. यावेळेला महेश पाटीलच्या बॅटमधून चेंडू प्लेस होतोय. ऑन साईडला पाहतोय आपण, मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. फेकी सुद्धा करतोय सुरेखरित्या. कलेक्शन चांगलं, गॅदरिंग, कव्हरिंग चांगली होते मैदानामध्ये, कारण दोन्ही पण संघ तोडीस तोड आहेत. सकाळच्या सत्रामध्ये मोठी धावसंख्या उभारणारे दोन संघ एकमेकांच्या समोर. आणि बबलू पाटीलने इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की आमची धावसंख्या 50च्या पार जाईल, जी आम्हाला समाधानकारक असेल. आणि आतापर्यंत जाऊन पोचली ती 37 या आकड्यावरती तिसरं षटक मार्गस्थ असताना. नवीन फलंदाज जो आला होता तो आता स्ट्राईकला असेल. आकाश, निळमय आकाश पाहतोय आपण जर आपण मान वर केली तर. आणि प्रकाश झोत टाकतो आपलं सूर्यदेवता, जी आता अस्थाला प्रवेश करते. त्याच सानिध्यामध्ये हे सुंदर क्रीडांगण पाहतो आपण, हिरवळीमध्ये दटलेलं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. या वेळेला चेंडू अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि अक्रॉस द लाईन सुद्धा गेला होता. पंचांनी लेग बायचा इशारा केलेला आहे. नशीब की चेंडू एसटीच्या समोर नव्हता त्या ठिकाणी. थोडासा उसळी घेणारा चेंडू, मिडलिंग करता आला नाहीये आकाशला. एक धाव मिळते. धावसंख्या झाली 38. 38 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. विकी स्पोर्ट कुकसे संघ प्रथमतः फलंदाजी करतोय ह्या सामन्यामध्ये. दुसऱ्या राऊंडमध्ये दुसरा सामना आपण पाहतोय. विकी स्मृती चषक 2019च्या दुसऱ्या दिवसातील शुक्रवारचा दिवस असणार आहे. ग्रँड फायनल डे, गुड फ्रायडे असेल आपल्या कुकसे गावासाठी. ओहो, सोडून दिला लेफ्ट, गरजेचं आहे. जर आपण चांगला गार्ड घेतोय पंचांकडून तर अशा प्रकारचा चेंडू चांगला फलंदाज नक्कीच सोडून देतोय, कारण त्याला पुढचा चेंडू हवा असतो जो त्याच्या बॅटमध्ये आला पाहिजे. आणि ह्या चेंडूवरती अवांतर धाव मिळते. धावसंख्या झाली आहे 39. 39 रन्स. थोडासा संत झाला खेळ. जी सुरुवात झालेली त्याचा मोमेंटम थोडासा कमी झाला आहे. या ठिकाणी मोमेंटम साधण्याचा प्रयत्न महेश पाटीलच्या बॅटमधून चेंडू एज लागून जातोय. थर्ड मॅन आणि लॉंग स्टॉप सीमारेषेच्या मध्ये धडक देतोय. एक नशिबाचा चौकार कुकसे संघासाठी. आकाश जोशी, महेश पाटील आहेत ऑलराऊंडर. न त्यांचा खेळ हा एक नंबर. त्यांचा खेळ हा एक नंबर. त्यांचा खेळ हा थँक्यू. एक नंबर. महेशच्या वैयक्तिक खात्यामध्ये भर, संघाच्या खात्यात वाढ केली जाईल. धावसंख्या झाली संघाची 43. महेश 19 धावांवरती खेळतोय वैयक्तिक. 6 चेंडूंचा सामना, 2 षटकार 1 चौकार लगावून महेश पाटील तग धरून उभा आहे, तंबू गाडून उभा आहे आपल्या संघासाठी ऑन द स्ट्राईक.
फुल टॉस होता, लेग स्टिकला सोडून जाणारा लेग स्लिप पाहतो त्या ठिकाणी आपण. शॉर्ट फाईन लेग पंच निरीक्षण करतात. शहापूर किशान मुन्ना पठाण सांगतायत आम्हाला लेग बाईज आहे. एक धाव मिळते आणि त्या ठिकाणी एका धावेने धावसंख्या 3 षटक समाप्त झाल्यानंतर पाहतोय आपण ती म्हणजे डबल 4 44 धावा धाव फलकातील लगावलेल्या. पहिल्या षटकामध्ये 12 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 23 धावा, तिसऱ्या षटकामध्ये धावांचा आलेख थोडासा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये येतोय, खाली येतोय. आपण पाहू शकतो धावा झाल्या तिसऱ्या षटकामध्ये अवघ्या 9 धावा. डीजे आकाश जोशी महेश पाटील आहेत ऑलराऊंडर न त्यांचा खेळ हा एक नंबर. त्यांचा खेळ हा एक नंबर. त्यांचा खेळ हा एक नंबर. पंकज पाटील विशाल शेलार बॅट्समन एक नंबर न त्यांची बॅटिंग लय सुंदर. त्यांची बॅटिंग लय सुंदर. त्यांची बॅटिंग लय सुंदर. थँक्यू. आमचा ऑफिशियल कॉल देतोय. भादाडे संघाचा कर्णधार आणि कुरुन संघाचा कर्णधार टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, कारण शेवटचं षटक आता मार्गस्थ असणार आहे. 6 चेंडूंचं षटक. 2 मिनिटाच्या आत या. येणाऱ्या 5 मिनिटानंतर आपलं टॉस बॉक्समध्ये नाणेफेकीचा कॉल केला जाणार आहे तुमच्या सामन्यासाठी. तिसरा सामना तुमच्यात रंगणार आहे कुरुन वर्सेस भादाणे. सुरू असलेला सामना पाहतो आपण. पहिलं सत्र संपलं नाही आहे. शेवटचं षटक मार्गस्थ होईल. सचिनच्या माध्यमातून वाहुली एंडकडून सामना करेल फलंदाज महेश पाटील. नॉन स्ट्राईकला आहे आकाश. धावसंख्या झाली 44. डबल 4. आणि नक्कीच आता बबलू पाटीलच्या अपेक्षेनुसार 50च्या पार धावसंख्या जाईल का पाहायचं आपल्याला. शेवटच्या षटकामध्ये आकाश नावाचा गोलंदाज, सचिन नावाचा गोलंदाज धावांचा आलेख किती रोखण्याचा प्रयत्न करतोय ते पाहायचं आहे. आणि फिल्डिंगसुद्धा सजवतोय. राऊंड द विकेट जाईल. राईट आर्म राऊंड द विकेट. सचिनला चांगला फटका इथे लगावतोय. लॉफ्ट केलेला चेंडू नोमॅन्स लँडमध्ये सुरक्षित लँड होतोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक 2 चेंडूपर्यंत पोहोचतायत. 2 धावा महेश पाटीलच्या खात्यामध्ये. संघाच्या खात्यामध्ये सुद्धा 2 धावांनी वाढ केली जाईल. धावसंख्या झाली आहे 46. 46 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. मोठे फटके बराच वेळ दिसत नाही आहेत. चौकार षटकांची आतिषबाजी जी सुरू झाली होती ती आता दिसत नाही आहे. हो, यावेळेला सुरेख चेंडू बॅट अँड पॅडच्या मध्ये होता. लॉफ्ट केला आपण बघितलं. चेंडू जातोय बॅकवर्ड स्कोलेकच्या दिशेने. क्षेत्ररक्षण केलं जाईपर्यंत वेगाने त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण करतोय पुन्हा एकदा महेश पाटील. जीवाच्या आकांताने चित्याचे पाय लाभलेले 2 पाय आपण पाहतोय दोघांचे. आणि जीवाच्या आकांताने 2 धावा पूर्ण करतात. सुरेख साथ देतोय आकाश नावाचा नवीन केलेला फलंदाज मैदानामध्ये. कारण स्ट्राईक देणं महत्त्वाचं आहे. महेश पाटीलची नजर बसले. चेंडू नीटचा साईट होतं महेश पाटीलला. 48 धावा. फुल टॉसला सरळ बॅटने लॉफ केला. लॉंग अप डाऊन दी बॉल पोहोचत नाहीये. चेंडू 1 बाउंड सीमा रेषेच्या बाहेर. दणदणीत फटका. चौकार फ्रॉम द बॅट ऑफ महेश पाटील. आकाश जोशी महेश पाटील आहेत ऑलराऊंडर न त्यांचा खेळ हा एक नंबर. त्यांचा खेळ हा एक नंबर. त्यांचा खेळ हा एक नंबर. पंकज पाटील विशाल शेलार बॅट्समन एक नंबर न त्यांची बॅटिंग लय सुंदर. त्यांची बॅटिंग लय सुंदर. थँक्यू. 50 अप. 50 अप हिअर. कुकसे संघाची 52 धावसंख्या झालेली आहे. अपेक्षित धावसंख्या मिळते. बबलू पाटील नक्कीच खुश असतील. खेळाडू कक्षामध्ये आनंदाचे फवारे उडताना आपण पाहू शकतो खेळाडू कक्षामध्ये आणि पाठीराख्यांमध्ये सुद्धा. या ठिकाणी ब्रेकथ्रूची गरज असेल सापे संघाला, परंतु मिळत नाही. खराब चेंडूचा समाचार घेतोय. बॅट किती वेगाने फिरते बघा. चेंडू जातोय स्क्वेअर लेग आणि लॉंगीच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर. दणदणीत चौकार. त्यांची बॅटिंग लय सुंदर. आमचा नितेश पाटील फिल्डर. आमचा राहुल शेलार फिल्डर. नाव गाजवी ती गावाचा. नाव गाजवी ती गावाचा. आमच्या कुस्से गावाच्या विकी स्पोर्ट्स क्रिकेट. जोशी महेश पाटील आहेत ऑलराऊंडर न त्यांचा खेळ हा एक नंबर. थँक्यू. धावसंख्या अब तक 56 धावा कुकसे संघाच्या ते लगावलेल्या आहेत. महेश पाटीलची मोलाची कामगिरी आणि अजून 2 पर्याप्त चेंडू असतील कुकसे संघासाठी. पाहायचं राऊंड विकेट. सचिनचा चेंडू उचलला, फेकून दिला सरळ बॅटनी. लॉंग ऑफ शिवरेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार. या भिवंडी शहरात ठाणे रायगड जिल्ह्यात संघ एक नंबर कोणाचा. संघ एक नंबर कोणाचा. आमच्या कुकसे गावाच्या विकी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा. आमच्या कुकसे गावाच्या विकी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा.
चेंडू बॅट आणि पॅडच्या मध्ये होता, हाफ वॉली घेतला, सरळ बॅटनी दर्जेदार लॉफ केला, ब्रँड महेश पाटील बघितला, पण काय सुरेख फटके लगावते, नजाकत त्याच्या फटक्यामध्ये बघितली. षटकाने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 62 आणि 27 धावावरती खेळतोय. 12 बॉल 37 धावा. हो, व्हॉट अ शॉट देअर, चेंडू आउट ऑफ द पार्क, ब्रँड ऑफ महेश पाटील फॉर द षटकार, सिक्सर. या भिवंडी शहरात ठाणे रायगड जिल्ह्यात संघ एक नंबर कोणाचा, संघ एक नंबर कोणाचा, आमच्या कुपसे गावाच्या विकी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा, आमच्या कुपसे गावाच्या. थँक्यू. तब्बल 13 चेंडूंमध्ये 43 धावा कुठल्या महेश पाटील यांनी आपल्या कुकसे संघासाठी. बबलू पाटील बाद झाला म्हणून काय झाला, बबलू पाटील जर 72 धावा करू शकतो तर महेश पाटील सुद्धा मागे नाहीये. बबलू पाटील जर सितारा असेल तर मी सुद्धा काजवा नाहीये दाखवून देतोय महेश पाटील, आणि त्याला सुरेख साथ दिली मयूर पाटीलनी, चेतन पाटीलनी, आकाशनी सुद्धा. धावसंख्या झाली आहे 68 धावा, 68 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. 69 धावांचं टार्गेट सेट केलंय जिंकण्यासाठी आई गावदेवी सापे संघापुढे. टॉस बॉक्स मध्ये माझे परम मित्र जातील अजय घरत, त्या ठिकाणी समालोचक नाणेफेकीचं करण्यासाठी पुढच्या सामन्याची कुरुंद वर्सेस भादाने. थँक्यू सो मच मनोज कार्वे. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर सन्माननीय पंकज जाधव तसेच सन्माननीय गोरखनाथ पाटील, आपल्याला विनंती करतो आपण देखील टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या उपस्थितीत आम्ही या सामन्याची नाणेफेक करणार आहोत. दोन्ही संघांचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या डाव्या बाजूला आपण पाहू शकाल स्वप्नील, सुदाम स्पोर्ट्स भादाणी संघाचा संघनायक, आणि निवा पाटील, कुरुंद संघाचा संघनायक. दोन्ही पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आहे टॉस बॉक्समध्ये. तर कॉइन एका बाजूला रुपेश दादा आणि एका बाजूला विकी स्पोर्ट्स कुकसे. निवा पाटील कॉल देत आहेत. विकी स्पोर्ट्स आणि तेच आलेलं आहे, जास्त हे येत नसतं परंतु आता आलंय. चांगला कॉल होता. तर टॉस जिंकलेला आहे मितेश 11 कुरुंद टीमनं. काय डिसिजन? फलंदाजी आपण करणार आहात. पहिल्या सामन्यामध्ये देखील हीच रणनीती होती. आता मात्र थोडासा गेम प्लॅन कुठेतरी चेंज करावा लागेल कारण 4 सामना आहे. काय टार्गेट आहे डोक्यामध्ये? 4 षटकात 40+ जाण्याचा विचार करू आधी. काय पॉझिटिव्ह आपल्याला मिळाले पहिल्या सामन्यामध्ये? पॉझिटिव्ह अशी की आमची फलंदाजी होत नव्हती, गोलंदाजी चांगली आहे, तरी सुभाष आज नाही आहे, त्यामुळे फलंदाजांना कॉन्फिडन्स आहे आणि चांगले खेळले फलंदाज ओपनिंगचे. निश्चितच, विशेष करून वैभव पाटील देखील चांगल्या टचमध्ये दिसला आणि राजाने देखील चांगली फलंदाजी केली. या सामन्यामध्ये काही बदल करणार आहात संघामध्ये? सेम संघ आहे. थँक्यू सो मच. आपल्याला ऑल द बेस्ट या सामन्यासाठी. स्वप्नीलला आपल्या टीमनं एक चित्तथरारक सामन्यामध्ये विजय प्राप्त केला, मात्र कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूंवर 3 षटकार गेले होते, तेव्हा काय मनात होतं तुमच्या नेमकं? मनात असं होतं का होणारे पुढे ते मला पण नव्हतं माहीत, ते सर्व फलंदाज आणि गोलंदाजलाच माहीत होते. तसं चांगली कामगिरी केली शिवाजीने, असंच चांगली कामगिरी करत राहावी. निश्चितच कमबॅक चांगलं केलं आणि आपल्या संघाला जिंकून दिलं. आता आपल्याला प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे. टॉस जर आपण जिंकला असता तर काय निर्णय काय घेतला असता आपण? फलंदाजी असते आमची, कारण सकाळपासून फलंदाजी खूप चांगले रन होतात आणि चेस करणे आवडत होते. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 35 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. तसे चांगले असे फलंदाजी आहे त्यांची. आपल्या संघामध्ये काही चेंजेस? हा थोडंफार चेंजेस, विनय नसणार, अडचणीमुळे ते बाहेर गेलेलं आहे, तर थोडे चेंजेस राहणार. थँक्यू. आपल्याला देखील सामन्यासाठी ऑल द बेस्ट. तर मित्रांनो, टॉस झालेला आहे, टॉस जिंकलाय मितेश 11 करून टीमने आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. बॅक टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू अजय. तर मैदानामध्ये सामना सुरू झाला आहे. 69 धावांचं लक्ष घेऊन 2 फलंदाज मैदानात आलेले आहेत. पाहायचं आपल्याला कुकसे संघ आपल्या 68 धावांचं संरक्षण करेल का, की सापे संघ 69 धावांचा पाठलाग सक्सेसफुल करेल. त्या इनिंगचं धावतं वर्णन आपण ऐकूया ओमकार शेट्टे यांच्या सुमधुर आवाजाने. धन्यवाद. तर थँक्यू सो मच कार्वे सर. हसता हसता सामोरे जा आयुष्याला, तरच घडू शकाल भविष्याला. कधी निघून जाईल आयुष्य कळणार नाही, आत्ताचा हसरा क्षण परत मिळणार नाही. आणि या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी जो लाडका प्रेक्षक वर्ग इथे जमलाय, तर तमाम लाडक्या रसिक प्रेक्षकांचा विकी स्पोर्ट्स कुकसेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर 69चं टार्गेट आहे, 17.25 सरासरी प्रति षटकामागे जमवायची आहे.
आणि गोलंदाजी करतो बबलू पाटील. इथे मात्र वेग खूप चांगला होता, खूप चांगली फिल्डिंग विशालच्या माध्यमातून. नक्कीच काही धावा आपल्या टीमसाठी तिथे मात्र वाचवलेत विशालनं. 69चं एक मोठं टार्गेट आहे आणि आर्किटेक्ट उभारली आहे आणि या आर्किटेक्टचा नक्कीच पूर्णपणे मान जातो या मोठ्या टोटलचा, तो म्हणजे फलंदाज महेश पाटीलला. मी म्हणाल एक वादळ आलं, त्या वादळाचा तडाखा लागला, बरसला गोलंदाजांच्या वरती महेश पाटील. आखूड टप्प्याचा बॉल ऑन साईडला, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक सज्ज आहे, एक खूप चांगला झेल आणि फलंदाज इथे बाद होतोय. बबलू पाटीलला मी इथे पहिलं यश आणि हा पहिला धक्का इथे लागलाय गावदेवी क्रिकेट संघ सापे या टीमला. या भिवंडी शहरात ठाणे रायगड जिल्ह्यात संघ एक नंबर कोणाचा, संघ एक नंबर कोणाचा, आमच्या कुसे गावाच्या विकी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा. आमच्या थँक्यू डीजे. पहिला धक्का इथे लागलाय, पहिल्या गडीमध्ये खूप लवकर बाद होतोय. नक्कीच शून्यावरती आणि गोल्डन डकचा शिकार इथे मैदानाच्या आतमध्ये झालाय फलंदाज भावेश. ज्या भावेशना वैयक्तिक 71 कुठल्या होत्या, तोच भावेश शून्यावरती बाद झाला. गोल्डन डक, डक हा शब्द क्रिकेटमध्ये कधी आला तर 17 जुलै 1866ला प्रिन्स ऑफ वेल्स ज्यावेळी शून्यावरती बाद झाला त्यावेळी इंग्लंडच्या वृत्तपत्रामध्ये बातमी आली, प्रिन्स ऑफ वेल्स गोज ऑन डक अँड मोटू शाही पवलियन. त्यानंतर क्रिकेटमध्ये डक हा शब्द वापरला जातो. त्या टर्म्सनुसार गोल्डन डक, डायमंड डक, सिल्वर डक. इथे मात्र डान्सिंग डाऊन द विकेट, मिड विकेटच्या वरनं फेकून दिलाय एक चांगला फटका जो 7 धावा देऊन जाईल गावदेवी सापे संघाला. गावाच्या विकी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा, आमच्या कुसे गावाच्या विकी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा, आमच्या कुसे गावाच्या विकी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा. थँक्यू डीजे. तर या षटकारानं धावफलक इथे खूप वेगाने पुढे सरकेल. 11 धावा धावफलकावरती. प्रति षटकामागे 17.25 एक भली मोठी सरासरी बनवायची आहे. तर इथे फाईट, संघर्ष सातत्यानं करावाच लागेल. बॅटिंग करत असताना फलंदाज अतिशला. तर बबलू तयार होतोय ओव्हर द विकेट. इथे देखील लाखो टप्प्याचा बॉल, फटका चांगला आहे, चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरनं. लॉंग 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 बिग वे षटकार. थँक्यू डीजे. तर पहिलं षटक झालं पूर्ण. टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळती आहे एका षटकाच्या अखेरीस 17. तर 17.25 सरासरी आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आलेत. तर इथे मी म्हणेल फाईट करावी लागेल. बबलूला लवकर बाद केलं, मात्र महेशला थांबवता आलं नव्हतं. गावदेवी मातेचा आशीर्वाद घेऊन उतरलेल्या सापे संघाला मग तिथे फलंदाजांना काहीतरी करावं लागेल. गोलंदाजांना अपयश आलंय ती कारण सांगून चालणार नाही आहेत, कारण कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारी लोक कधी कारण सांगत नाही. कारण जिंकायची मजा तेव्हाच येते जेव्हा अनेक जण तुमच्या पराभवाची वाट पाहत असतात. तिथे मोठ्या संख्येनं पाठबळ मिळत आहे स्वतःच्या होमग्राऊंडवरती खेळणाऱ्या विकी स्पोर्ट्स कुक्सेला. त्यामुळे इथे 69 धावेचा पल्ला पार करताना अनेक अडचणी, अनेक अडथळे तुम्हाला पाहायला मिळतील. तर नक्कीच एक डेंजर बॉलर म्हणून ज्याचं स्थान आहे कुक्से संघामध्ये तो मयूर गोलंदाजी मागवती सज्ज होतोय. तर पहिलं षटक बबलूनं हाताळलं, तोच यष्टीरक्षकाच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतोय. ज्यानं आपल्या टीमसाठी नेहमी चांगली कामगिरी केली. जे अनेकशे स्टारकास्ट तुम्ही पाहताय कुक्सेमध्ये त्या सर्वांना एकत्रित करून ठेवलाय. कारण टाचणी सर्व कागदांना जोडून ठेवायला बघते, परंतु तीच सर्व कागदांना टोचत देखील असते. त्याचप्रकारे कॅप्टनला करावं लागतं, पूर्ण टीमला तुम्हाला जोडून ठेवावं लागतं आणि नेहमीच कॅप्टनला लिडिंग फ्रॉम द फ्रंट ही भूमिका दाखवावी लागते. तर बबलू थोडासा मागडा ठरलाय. धावा खर्च केले 17. समीकरण बदलतंय. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 52 धावा इथे करायच्या आहेत. म्हणजे 17.33 प्रति षटकामध्ये. ओव्हर द विकेट येतो मयूर. पहिला चेंडू अतिशय चांगला आहे, बरोबर फुल्लर लेनवरती पिच झाल्यानंतर हलकासा चेंडू बाहेर वरतोय. एकच सांगेल बॅटिंग करणाऱ्या गावदेवी सापेला, ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेलं कधी मोडू नका. पावलोपावली येथील कठीण प्रसंग, फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. प्रयत्न करावा लागेल
सापे संघाच्या फलंदाजांना. पहिलाच बॉल डॉट जातोय. जास्त वेळ प्लीज घेऊ नका बबलू दादा आणि टीम, कारण अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. इथे मात्र रिदम रनवे मध्ये थोडीशी मिस्टेक होती आहे, तर बबलू थोडासा लवकर बाद झाला. एकच म्हणेल त्या खेळाडू बद्दल, जिंदगी खेलती भी उसी के साथ है जो खिलाड़ी बेहतरीन होता है. दर्द सबके एक है मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होकर बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है. तर बबलू बाद झाल्यानंतर संघर्ष केला महेश पाटीलनं, आणि त्या खेळाडूची एक चमकदार कामगिरी तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळाली. त्यानं खूप चांगली बॅटिंग केली. इथे मात्र फ्रंट फूटला आले होते चेंडू. डावा स्टिकच्या भरपूर लांब आहे. एक एक्स्ट्रा रन फलकावरती आणि धावफलक फलकावरती पाहायला मिळत आहे. तब्बल 18 धावा. तर अजूनही 51 इथनं करायच्यात 17 बॉलमध्ये बनवू शकतात, कारण विक्रम बनतात फक्त आणि फक्त मोडण्यासाठी. तर मयूर पायचे कमबॅक करेल की महागडा ठरेल या षटकात. इथे लाईन चांगली आहे. फलंदाजानं केला काय, तर आधीच थोडीशी जागा दिली गोलंदाजाला. ऑफ स्टंपला आले आणि जी डावी स्टिक थोडीशी दिसत होती ती कुठेतरी सळसळली गोलंदाज मयूरच्या डोळ्यांमध्ये, आणि त्यानं तो ट्रिपला उद्ध्वस्त केलाय. आणि इथे मात्र बाद होतो फलंदाज, आणि हा लागलेला दुसरा धक्का गावदेवी क्रिकेट संघ सापेला. फलंदाज बाद. मयूर पाटील कुकसे गावाचा डेंजर बॉलर, संघाची टाईट हाय कॉलर, संघाची टाईट हाय कॉलर, संघाची टाईट हाय कॉलर. बंटी पाटील बॅट्समन पक्का. थँक्यू डीजे. तर फलंदाज इथे बाद झालाय. गावदेवी सापेवरती येतं थोडंसं दडपण येत आहे. मग मराठी मनाचे मानबिंदू नक्कीच राजसाहेब ठाकरेंचं एक वाक्य मला आठवतं, हरलात म्हणून रडत बसायचं नाही, परत उठायचं आणि त्याच जिद्दीनं लढायचं. तर पैसे इथे तो संघर्ष करता येईल का, फाईट करता येईल का, कारण आता 2 गडी बाद झालेत. तर आता पाहायचंय कोणता खेळाडू इथे डाव सावरेल. अतिश की आपल्या टीमसाठी बॅटिंग करताना फलंदाज अक्षय. इथे देखील लाईन खूप चांगली आहे. हा चेंडू खूप चांगला होता. हा चेंडू मात्र एकाच ॲक्शन मध्ये मी म्हणेल अगदी वेगवान चेंडू टाकले, आणि त्याच ॲक्शननं कॉपीबुक स्टाईलनं हा स्विंग चेंडू देखील त्या हाताळला गेला, आणि व्हेरिएशन तिथे दाखवताना गोलंदाज मयूर. छोटा पॅकेट आहे, धमाका मोठा करतोय. एक धक्का नक्कीच दिला मयूरनं. पुन्हा एकदा गती परिवर्तन यावी देखील टप्पा चांगला आहे. मात्र चेंडू पडल्यानंतर हातभर बाहेर वळलाय, आणि लगेचच मुन्ना पठाण जे आमचे ऑफिशियल अंपायर आहेत त्यांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा. 1 रन एक्स्ट्रा फलकावरती मिळती आहे. मात्र एक्स्ट्रा धावेनं तुमचं स्वप्न, तुमचं टार्गेट तुम्हाला मिळणार नाही आहे. त्यामुळे आक्रमण करावं लागेल बॅटिंग करताना फलंदाजांना. 19 धावा धाव फलकावर. यावेळी देखील चेंडू चांगला आहे. स्विंग अँड मिस. नक्कीच आपल्या बोटांची जादू इथे दाखवत असताना जशा प्रकारे मयूरचे नक्कीच फिंगर रोल होत होते आमच्या लेखणीवरती, धावफलकावरती तो धावा ऍड करत होता. भरपूर धावा त्यांना ऍड केला, आणि मैदानाच्या आतमध्ये त्यांना विचार केला की आता ऍड करणं भरपूर झालं, आता धावा त्याला ठोकायचे, आणि त्यांना ठोकलं गावदेवी सापेच्या बॉलर्सला. इथे फटका चांगला आहे. शतक सज्ज आहे. डी बॅक व स्क्वेअर लेगला गुड फिल्डिंग. स्टँडर्ड आणि दर्जा इथे जपत असताना माहिती आहे स्वतःचं होम ग्राउंड आहे, खूप मोठं बेनिफिट मिळत असतं ज्यावेळी तुम्ही तुमच्या घरच्या मैदानावरती खेळता. जसं ऑस्ट्रेलियामध्ये हरवणं तब्बल 71 वर्ष जमलं नव्हतं भारतीय टीमला. आफ्रिकेमध्ये हटवणं कठीण आहे. न्यूझीलंडमध्ये हरवणं कठीण आहे. त्याचबरोबर कुकसे संघाला कुकसेच्या होम ग्राउंडवरती हरवणं हे देखील तेवढंच कठीण असेल गावदेवी सापे संघाला. गोलंदाज तयार. इथे देखील गती परिवर्तन सातत्यानं खूप चांगली कामगिरी. डायरेक्ट हिट देण्याचं मानस बबलू पाटीलचं. मात्र 1 धाव इथे रोखता येणार नाहीये, आणि 1 धावेच्या बरोबरीनं मयूरचं एक कमबॅक करणारं षटक इथे पूर्ण होतोय. पहिल्या षटकामध्ये बॅकबोन ऑफ कुकसे बबलू पाटील महागडा ठरला, त्यानं धावा खर्च केल्या 17. दुसऱ्या षटकामध्ये मयूर आले आणि त्यानं अतिशय चांगला कमबॅक केलाय, आणि आफ्टर 2 ओव्हर्स धावफलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतात 22. म्हणजे फक्त आणि फक्त 5 धावा, आणि एका फलंदाजाला बाद केलं गोलंदाजी करताना मयूरनं. तर चेंडू शिल्लक आहेत अजूनही 12, आणि 12 चेंडू धावा करायच्या 47. आत्ताच 12 बॉलमध्ये 49 बनवताना पाहिलं होतं.
नक्कीच डोंबिवली विभागामध्ये साई शेलार खंबालपाडा संघाच्या फलंदाजाला त्याच फलंदाजांना 12 बॉल 40 देखील केल्या होत्या आडिवलीच्या टुर्नामेंटमध्ये. भिवंडीमध्ये देखील असे विक्रम अनेक वेळा घडले असतील. मात्र आम्ही या परिसरामध्ये नवीन आहोत, मात्र प्रेक्षकांचं प्रेम खूप भरभरून मिळत आहे. थँक्स ऑल ऑफ यू, सर्वांचा मनापासून आभार. इथे फटका चांगला आहे ऑन साईडला. ड्राईव्ह करत असताना क्षेत्ररक्षक येतोय, ज्यानं मैदान गाजवलंय तोच खेळाडू महेश पाटील. चेंडूवरती धाव मिळते फक्त 1 आणि धाव फलक 1 ने पुढे सरकेल 23 आणि समीकरण बदलताना 11 बॉल जिंकण्यासाठी 46, म्हणजे जवळजवळ 6 ते 7 षटकार मारावे लागतील. 11 चेंडूमध्ये हे कॅल्क्युलेशन करून इथे क्रिकेट खेळावं लागेल. तर बॅक टू द बॉलर. क्षेत्ररक्षक येतो लॉंग ऑफरनं सनग्लासेस घालून. इथे मात्र फिल्डिंग करताना तुम्हाला पाहायला मिळतोय. अशी चित्र खूप कमी वेळा पाहायला मिळतात. हे गोष्टी तुम्ही जास्त करून लेदर बॉलमध्ये पाहत असता. याच गोष्टी तुम्हाला IPL फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळतात. याच गोष्टी तुम्हाला ODI इंटरनॅशनल फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळतात. आणि ज्यावेळी तुम्ही ग्लासेस घालून फिल्डिंग करता त्याचं तुम्हाला खूप बेनिफिट मिळतं, कारण बरेच वेळा तो चेंडू तुम्हाला लवकर दिसत असतो आणि सूर्याची जी किरणं येत असतात ती तुमच्यावरती येत नाहीत, आणि हा फायदा असतो ग्लासेस घालून फिल्डिंग करण्याचा. तेच करताना लॉंग ऑफचे एक स्टायलिश फिल्डर राहुल. इथे क्षेत्ररक्षक आहेत. अजून एक चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळती आहे शॉर्ट फाईन लेगला. इथे देखील तुम्हाला एक छोटा कच्चा खेळाडू पाहायला मिळतो. आणि कुकसेचे बरेचसे लहानसे प्रेक्षक इथे मात्र मॅच एन्जॉय करतात. आज मात्र शाळेला कदाचित सुट्टी मारून या स्पर्धेचा आनंद घेतात, मोटिवेशन देत आहेत, कारण हे देखील भविष्य आहे येणारं कुकसे गावाचं. इथे फटका खूप उंच गेलाय. स्वतः यष्टी रक्षक कॉल देत आहेत की झेल मी घेऊ शकतोय बबलू पाटील, त्याच्याकडनं झाली आहे चूक. आणि इथे मात्र धावा मिळतील तब्बल 2. तर सिंगल डबलला काम चालणार नाहीये. जशा प्रकारे मोठे फटके लगावले महेशनं तशा प्रकारे फटके दाखवावे लागतील. मात्र मी तर म्हणे वेळ आता हळूहळू निसटत चालली आहे, कारण जसं तिसरं षटक सुरू झालंय एकही मोठा फटका येत नाहीये. करणच्या या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये फक्त 6 धावा आलेत आणि आता 8 चेंडू 41 करायचे आहेत. ओव्हर द विकेट फुल टॉस होता, संधी होती, मात्र दांडी गुल आणि फलंदाज बाद. फक्त आहे तो खंडोबाचा, जेजुरीच्या त्या मल्हारीचा, नाव गाजवी तो गावाचा, नाव गाजवी तो गावाचा. आमच्या कुकसे गावाच्या विकी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा, आमच्या कुकसे गावाच्या विकी स्पोर्ट्स धन्यवाद डीजे. क्रिकेट. टीमची टोटल आता मात्र जवळजवळ फक्त थांबली आहे ती म्हणजे फक्त 28 वरती. तर आता 6 बॉल येणारे शिल्लक असतील. आणि जर त्याचबरोबरीने पाहिलं तर या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे, म्हणजे 7 चेंडू आणि 7 षटकार इथे मारावे लागतील. तर आत्ताच एक विक्रम घडला होता. जल्पेश भोईर जे GTCचे CEO आहेत, 9 बॉल 9 षटकार त्यांना दाखवले होते. 2 लाखाची टुर्नामेंट होती धर्मवीर चषक. खूप चांगला खेळ केला होता मोठा गावच्या माध्यमातून. तर चला थोडंसं फास्ट खेळा प्लीज महेश, कारण यानंतर एक मॅच अजून आपल्याला कव्हर करायची आहे. त्या मॅचचा टॉस देखील झाला, टॉस जिंकलाय तो म्हणजे कुरूंच्या कॅप्टन निवा पाटील यांनी. आणि आधीच्या मॅचमध्ये त्या कॅप्टन सोबत आम्ही ज्यावेळी संपर्क साधला त्यावेळी कॉन्फिडन्स एवढा होता त्या संघनायकाकडे की कुठेतरी मला देखील त्याचा हेवा वाटला, कारण ज्यावेळी तुमचा कॅप्टन कॉन्फिडेंटली असतो त्यावेळी तुमच्या संघामध्ये वेगळं स्पिरिट, एक वेगळी एनर्जी, एक वेगळं मोटिवेशन येत असतं. तर पाहिजे पुन्हा एकदा बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. संध्याकाळचे सत्र आहे, मी मग खूप चांगला निर्णय घेतला. निवा पाटील जे कॅप्टन आहेत कुरूंचे, तर पाहिजे आहे त्यांची बॅटिंग नक्कीच ऑर्डर इथे कशा प्रकारे काम करेल आणि संघनायकाचा विश्वास कशा प्रकारे जपला जाईल. कुरून संघ खेळताना त्यांच्या विरुद्ध फाईट करेल. भादाणे हा संघ ज्यानं एक अनबिलिव्हेबल मॅच जिंकली होती. कुठेतरी धक्का लागला होता त्या टीमच्या गोलंदाज स्वप्नीलला, कारण त्यांना 2 षटकामध्ये 10 दिल्या होत्या सर, आणि 6 बॉलमध्ये 24 करायच्या होत्या. 3 बॉलमध्ये आल्या 18, आणि नंतर तो सामना मात्र जिंकून दिला होता गोलंदाज शिवानं, याचा देखील उल्लेख व्हायला हवा. तर गोलंदाज तयार. इथे मात्र सातत्यानं फ्रंट फुटला येऊन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. नक्कीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक असा घातक फलंदाज आहे ब्रँडन मॅक्कुलम, ज्याला नेहमीच तुम्ही फ्रंट फुटला येताना पाहत असता. वीरेंद्र सेहवागला तुम्ही पाहिलं असेल, ज्याचा स्ट्राईक रेट नक्कीच 20 षटकांच्या मॅचमध्ये जवळजवळ 280 260च्या ॲव्हरेजनं राहिलाय. इथे देखील लाईन चांगली आहे. 4थं षटक घेऊन गोलंदाजीसाठी पंकज झालेत.
आणि एक चांगली कामगिरी करताना पंकज तुम्हाला पाहायला मिळतोय. बबलू पाटील एक सिनियर खेळाडू आहे, मात्र बाकी सगळे यंगस्टर खूप चांगली कामगिरी करतात. पाहिजे बबलू या विजय टिपेल का? आणि पुन्हा एकदा जो प्रश्न होता त्याला उत्तर दिलं बबलूनं की यावेळी देखील मी झेल सोडणार आहे. आणि अजून एक संधी तिथे मात्र बॅट्समनला मेल. आता बबलू पाटील एक मोठं नाव आहे, प्राऊड आहे नक्कीच कुकसे गावाला या खेळाडूवरती. कॅन बॅक टू बॅक 3 वर्ष प्लेअर ऑफ द इयर या परिसरामध्ये स्वीकारतोय. तर इथे चेंडू येईल स्वीपर कव्हरच्या दिशेनं आणि हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. मात्र वेळ आता निघून गेली आहे आणि आता सामन्यामध्ये फक्त औपचारिकता तुम्हाला पाहायला मिळते. आमच्या कुकसे गावाच्या VP स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा आमच्या कुकसे गावाच्या चेंडू आता शिल्लक आहेत फक्त 2. फक्त औपचारिकता बाकी आहे, मात्र तरी सुद्धा टेम्परामेंट देतोय गोलंदाजी करताना पंकज. तर अजून एक चांगला फटका सेट ऑन दी लॉंग ऑन बॉल गॉज ऑन सिक्सर. थँक्यू डीजे. तर अंतिम बॉल शिल्लक आहे. तर या फलंदाजानं काहीतरी केलं असं, मात्र दुसऱ्या षटकामध्ये एकही बॉल या फलंदाजाला मिळाला नव्हता.